श्री स्वामी समर्थ यांचा इतिहास अत्यंत प्रेरणादायक आहे। श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील प्रसिद्ध संत होते। त्यांचा जन्म 1836 साली झाला आणि ते भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात। स्वामींच्या जीवनाची गाथा आजही भक्तांसाठी एक आदर्श आहे। त्यांचा जीवनपट आणि शिकवण ही संपूर्ण मानवतेसाठी मार्गदर्शक ठरले आहे। जन्म आणि प्रारंभिक जीवन। श्री स्वामी समर्थांचा जन्म महाराष्ट्रातील अक्कलकोट येथील एका अत्यंत साध्या कुटुंबात झाला। त्यांचे मूळ नाव सिद्धराम होते। त्यांचे बालपण साधे होते आणि लहानपणीच त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शनाची आवश्यकता जाणवली। शाळेतील शिक्षणापासून ते व्यावसायिक जीवनापर्यंत स्वामींच्या जीवनातील विविध प्रसंगांसाठी आध्यात्मिक उन्नती ही मुख्य प्राथमिकता होती। दत्तात्रेयांचा अवतार। स्वामी समर्थ हे भगवान दत्तात्रेयांचे अवतार मानले जातात। दत्तात्रेय ही त्रिमूर्ती असलेल्या ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप आहे, जे ज्ञान आणि साधनाचे प्रतीक मानले जाते। स्वामी समर्थांनी आपल्याला दत्तात्रेयाचा अवतार म्हणून स्वीकारले आणि त्याच्या शिकवणीनुसार अनेक चमत्कारी घटनांची साक्ष दिली। साधना आणि जीवनशैली। स्वामींचे जीवन अत्यंत साधे होते। त्यांना शारीरिक सुखाचा तितकासा मोह नव्हता। ते साधन, ध्यान आणि प्रपंचाच्या तात्विकतेत वावरत होते। स्वामी समर्थांनी ध्यान आणि भक्ती या दोन महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष केंद्रित केले। भक्ती म्हणजे भगवानाशी एकरूप होणे आणि ध्यान म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करणे। स्वामी समर्थांचा उद्देश असा होता की प्रत्येक व्यक्ती आपल्या आतल्या आत्म्याशी संपर्क साधावा आणि शुद्ध, निर्मळ जीवन जगावा। चमत्कारी शक्ती। स्वामी समर्थ यांना अनेक चमत्कारी शक्ती होत्या। त्यांची अशी अनेक घटना प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये त्यांचे भक्त त्यांच्या आशीर्वादाने किंवा इच्छेने चमत्कारी परिवर्तन अनुभवत होते। स्वामींच्या हातून अनेक अज्ञात गोष्टी घडल्या। काही प्रसंगात त्यांनी दुष्काळ, ताणतणाव आणि विषाणूंचा सामना केला। तसेच अक्कलकोटच्या मठात ते प्रकट होऊन अनेक रुग्णांना उपचार करीत। शिष्य आणि त्यांची शिक्षण। स्वामी समर्थांचे अनेक शिष्य होते। त्यातले प्रमुख शिष्य म्हणजे श्री सिद्धेश्वर स्वामी, श्री बाळासाहेब दीक्षित, श्रीनाथ स्वामी इत्यादी। स्वामी समर्थांनी त्यांना आपल्या शिकवणीचे पालन करण्यासाठी प्रेरित केले। स्वामींच्या शिकवणीनुसार जीवनातील शुद्धता, मनाची शांती आणि आत्मज्ञान हीच मुख्य गोष्ट होती। अक्कलकोट मठ आणि श्रद्धा। स्वामी समर्थांचा सर्वात प्रसिद्ध स्थळ म्हणजे अक्कलकोट येथील मठ। येथे ते 21 वर्षे समाधी घेत होते आणि त्यांचा मठ आजही त्यांच्या भक्तांसाठी एक पवित्र तीर्थस्थळ आहे। लोक या मठात येऊन स्वामींचे दर्शन घेतात आणि त्यांचे आशीर्वाद प्राप्त करतात। अक्कलकोटचा मठ हे एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र बनले आहे। स्वामींचे उद्देश। स्वामी समर्थांचे उद्देश आजही अनेक लोकांच्या जीवनात लागू होतात। त्यांनी भक्तांना जीवनाचे उद्दिष्ट, ध्यान आणि भक्ती यांमध्ये सामर्थ्य निर्माण करण्याचे सांगितले। स्वामींच्या उपदेशांमध्ये कधीही न थांबता श्रद्धेने जीवन जगायला सांगितले गेले। त्यांचे म्हणणे होते की जो भक्त प्रेमाने आणि श्रद्धेने देवतेचे ध्यान करतो, तोच खरा साधक आहे। ते असे मानत होते की प्रत्येक व्यक्ती आपल्या अंतःकरणाच्या शुद्धतेवर लक्ष केंद्रित करून शांती आणि सुखी जीवन जगू शकतो। स्वामींचे अंतःकरण आणि समाधी। स्वामी समर्थ 1878 साली अक्कलकोट येथील मठात समाधी घेतले। त्यांचे शरीर भौतिक रूपाने उपस्थित नसले तरी त्यांच्या कृपेमुळे त्यांच्या भक्तांचा मार्गदर्शन होतो। त्यांचे जीवन एक प्रकारे इतरांसाठी आध्यात्मिक प्रेरणा बनले आहे। आजही स्वामी समर्थांचे मंदिर, त्यांचा उद्देश आणि त्यांचे कार्य हे अनेक लोकांसाठी एक मार्गदर्शन आणि आशा आहे। त्यांच्या शिकवणींचा प्रभाव आजही समाजात विद्यमान आहे आणि त्यांचा धर्मवाचन आणि ध्यान साधनांचा मार्ग लोकांच्या जीवनात चांगला बदल घडवून आणतो। अशा प्रकारे श्री स्वामी समर्थ यांचे जीवन, त्यांच्या शिकवणी आणि त्यांचे चमत्कारी कार्य हे आजही एक महान प्रेरणा देणारे आहेत।